नमस्कार मंडळी, मी स्मिता कांबळे आज तुम्हाला घेऊन जात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली तालुक्यामधील वेतोबा मंदिरामध्ये। श्रीदेव वेतोबा म्हणजे वेंगुर्ल्यापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या आरवली गावचे ग्रामदैवत। हे दैवत निसर्गरम्य आरवली पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण दक्षिण कोकणचे श्रद्धास्थान आहे। तर अशा या सुंदर मंदिराचा नगारखाना 3 मजली आहे। देव वेतोबाला वाहण्यासाठी बघा फुल घेतलंय कमळाचं। तिथे गेल्यावर श्री वेतोबा देवाला कमळाची फुले अर्पण करण्याचा रिवाज आहे। वेतोबाचे हे मंदिर प्रशस्त व दुमजली असून सुमारे 2000 लोक सहज बसू शकतील असा मंदिराचा विस्तार आहे। नवसाला पावणाऱ्या अशी ख्याती असलेल्या या देवाला केळ्यांच्या घडांचा नैवेद्य दाखवतात। गाभाऱ्यात वेतोबाची द्विभुज अशी विक्रोश खडगधारी व हातात कणीपात्र असलेली भव्य मानवाकृती मूर्ती आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीदेव हुमय्या, देव पूर्वस, श्रीदेव रामपुरुष, देव बाराचा ब्राह्मण, देव भावकाई या देवतांच्या पाषाण मूर्ती आहेत। नवस पूर्ण झाल्यावर चामड्याच्या चपलांच्या जोडांचा नवस येथे फेडला जातो। श्री वेतोबाच्या वर्षातून 2दा म्हणजेच कार्तिक शुद्ध 15 व मार्गशीर्ष पौर्णिमेस अशा जत्रा होतात। तर मंडळी, अशा या श्री वेतोबास सालई झाडाच्या पानांचे 33 प्रसाद लावण्याची वहिवाट आहे। इसवी सन 1660 मध्ये या ऐतिहासिक मंदिराची उभारणी झाली होती। तर असे हे वेंगुर्ला शिरोडे रेडी रस्त्यावर असलेले आरवली स्थित असलेले श्री वेतोबाचे पुरातन मंदिर। काय मग, कोकणाला भेट देत असताना आरवली सारख्या सुंदर निसर्गरम्य गावामध्ये वेतोबाच्या या मंदिरात नक्की याल ना। येवा, कोकण आपलंच असा।